बाळू मामा नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरू हे साऱ्यांचे. चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमामांचे. श्री सद्गुरू बाळूमामांच्या कृपाशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवनचरित्र ग्रंथाचे वाचन. यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण. यामधून आपल्याला मामांचे अनेक लीला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. देव माझा बाळू मामा. बाळूमामांच्या नावानं चांगलं. चिपरी गावात वार्षिक यात्रा करण्यास मामांचा आशीर्वाद. चिपरीत सुमारे 16 चर्मकारांची घरे आहेत. ते सर्वजण यात्रेला मामांच्याकडे येत असत. त्या कलाकारांनी दररोज 1 पैसा म्हणजे 64 पैशांचा रुपया असे. याप्रमाणे प्रत्येकाच्या घरी पैसे साठवले. स्वयंपूर्तीने हे त्यांनी केले होते. बरेच पैसे म्हणजे रक्कम जमा झाल्यावर ती एकत्रित रक्कम घेऊन मामांच्या जवळ ठेवून त्या रकमेतून गावासाठी काहीतरी करावे किंवा मामांची आज्ञा काय आहे त्या मंडळींनी नम्रपणे विचारले. मामाने आदेश दिला, ही रक्कम माझ्याकडे नको. तुम्ही या रकमेतून आपल्या गावात श्री सत्यनारायण पूजा करून जेवणाचा प्रसाद सर्वांसाठी करा. त्यानुसार चिपरी गावी गेली सुमारे 50 वर्षे ती प्रथा चालली आहे. मामांच्या समाधी मंदिरातील भंडारा यात्रा झाल्यानंतर पुढल्या द्वादशीला श्री सत्यनारायण महापूजा व प्रसाद तेथे होतो. मामांच्या समाधीनंतर या गावात छोटेसे टुमुकदार असे मंदिर बांधून त्यात मामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. झाडावरून कोसळणाऱ्या मुरारीला मामाने अद्भुत प्रकारे सावरले. एक विलक्षण घटना. भरमा अण्णाप्पा आर्गे आणि आऊबाई भरमा आर्गे हे नवरा बायको मामांच्या भेटीला वारंवार जात असत. त्यांचा मुलगा मुरारी आर्गे एकदा तापाने बरेच दिवस झोपून होता. 6 महिने गेले. 4-5 डॉक्टरांची औषधे झाली. औषधांचा गुण नव्हता. यामुळे अखेर भरमा आणि आऊबाई मामांना सांगण्यास औरणाला गेले. मुलाच्या आजारामुळे भ्यालेली आई आऊबाई मामांना भेटली तेव्हा ओक्साबोक्सा रडू लागली. मुलगा आपल्या हाताला लागणार नाही अशी भीती तिला वाटत होती. भरमाने सगळी परिस्थिती सांगितली. मामानी एक शिवी हसडली आणि पुढे म्हणाले, या धनगराजवळ काय हाय रे. आऊबाई मामांना म्हणाली, मामा तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार हाय. मामांना त्यांची दया आली. ते म्हणाले, बरं हा भंडारा घेऊन जावा. मुलाला दिवसातून 3 वेळा तीर्थ तयार करून 11 दिवस प्यायला द्या. याप्रमाणे गावाकडे जाऊन आई वडिलांनी मुलाला तीर्थ प्यावस दिले. मुलगा बरा झाला. मामांच्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या तळावर जाणे आणि नाना तऱ्हेची जमतील ती कामे करणे हा सर्व भक्तांचा उपक्रम होता. त्याप्रमाणे मुरारी 3 वर्षे मामांच्या सेवेला राहिला. मामांची बकरी इनामदारांच्या मळ्यात होती. बकरी उठून गेल्यावर बाबलीचं झाड तोडण्याचे काम चालले होते. मामा समोरच झाडाखाली बसले होते. सुमारे 50 माणसे त्या ठिकाणी होती. नंद्याच्या विठू पाटलाला मामा म्हणाले, अरे विठू, हुंदरगीच्या मुरारीला बोलो. विठू पाटलाने मुरारीला बोलवून आणले. मुरारीने मामांना वंदन केले. त्याला मामा म्हणाले, अरे मुरारी, समोरच्या झाडावर चढ, फांद्या तोड. मुरारी झाडावर चढला. बहुतेक सर्व फांद्या तोडल्या. मामांच्या समोरच्या बाजूची एकच ढापी फांदी राहिली. ती सुमारे 4 मीटर लांब आणि जमिनीला समांतर अशी सरळ होती. मुरारी त्या फांदीवर जाण्यास व तोडण्यास कचरू लागला. तेव्हा मामा म्हणाले, मुरारी, तो ढापा तोडलाच पाहिजे. मुरारीने धाडस करायचे ठरवले.
झाडावरून मामांना नमस्कार केला, त्यांचे स्मरण केले. तो शेंड्याजवळ गेला. धारधार कुऱ्हाडीने त्याने शेंडा झटक्यात तोडला. एवढ्यात विचित्र घडले. शेंडा तुटून खाली कोसळताना फांदीला झटका बसला. त्या झटकाने मुरारी वर आकाशात 1-2 मीटर अकस्मात वेगाने उडवला गेला. असे काही होईल याची कोणाला कल्पनाही नव्हती. मुरारी वरून जमिनीवर अस्ताव्यस्तपणे पडून खलास होणार असे समजून माणसे, फक्त मामांच्या खेरीज सर्व माणसे श्वास रोखून बघत होती. त्यावेळी मामाने एक अद्भुत आवाजाची किंकाळी मारली आणि त्याच क्षणी काय नवल घडले ते कोणालाही आकलन झाले नाही. पण मुरारी त्याच ढाप्यावर जसाचा तसा येऊन जणू काहीच घडले नसावे असा बसला. हे पाहून मात्र मामांच्या सर्व भक्तांना मामांच्या अफाट सामर्थ्याची खात्री पटली. नंतर मुरारी व्यवस्थितपणे खाली उतरला. प्रथम मामांच्या जवळ येऊन त्याने नमस्कार केला. त्या सुमारास कोणीतरी मक्याची कणसे घेऊन मामांना भेटण्यास आले. मामाने कणसे मुरारीला खाण्यास दिले. कोणत्याही बाबतीत मामा प्रथम म्हणतील तेच त्यांचे खरे उत्तर असे. भीमा बोते मामांच्या तळावर सेवेला असताना त्यांच्या वडिलांनी मामांना एक प्रश्न विचारला. मामा, भीमाचे लग्न करावे असा बेत आहे. त्याला योग्य मुलगी कोणत्या गावी आहे ते आपण सांगाल तर आम्हाला वधू शोधणे सोपे जाईल. नेहमीप्रमाणे एक सणसणीत शिवी देऊन मामा म्हणाले, तुमच्या गावातच आहे, लग्न कर जा. मामांचे सांगणे ऐकून भीमाचा बाप मुरारी बोते गावाकडे आला. हुन्नरगीतच मुलगी पाहिली. लग्न करण्याचे पक्के योजून मुलीच्या आई वडिलांचे मत विचारले. परंतु का कोण जाणे, आई वडिलांनी आपण आपली मुलगी देऊ इच्छित नाही असे सांगितले. यामुळे मुरारीचा नाईलाज झाला. पुन्हा मुरारी बोते मामांच्या जवळ आला. तो मामांना म्हणाला, तुम्ही वधू हुन्नरगीत आहे म्हणालात, पण पालकांनी मुलगी देणार नाही म्हटले. आता मुलगी कोठे पाहावी? मामा म्हणाले, तो नाही म्हणतो तर मग दुसरीकडे जमेल तिथं बघ जा. गावाकडे येऊन मुलासाठी दुसऱ्या एका गावी पाहण्यास जाण्याचा बेत ठरवून निघाले असताना अकस्मात गावातील प्रथम पाहिलेल्या मुलीचे पालक, आम्ही मुलगी तुमच्या मुलाला द्यायला तयार आहोत असे सांगत आले. त्यानुसार ती मुलगी भीमासाठी निश्चित केली. नंतर मुरारी मामांच्याकडे आला. ठरलेला बेत त्यांना सांगून भीमाबरोबर मामाने लग्नाला यावे अशी विनंती केली. मामाने आपल्याला येता येणे अवघड आहे असे सांगितले. ठरल्यानुसार भीमाचे लग्न पार पडले. मामा दुसऱ्या दिवशी हुन्नरगीला आले. मामा आलेले बघून भीमाचे सासूरवाडीचा माणूस पाहुणा मामांना नमस्कार करण्यास पुढे आला. तेव्हा मामाने त्याला विचारले, भीमाकडून किती सोने घेतलेस? पाहुणा म्हणाला, मला काही माहिती नाही. मामा म्हणाले, अरे ते सोने कुठलं चोरीमारीचं नाही, स्वकष्टाचे म्हणजे आपल्या घामाचे आहे हं. त्यानंतर मामाने भीमाला पुन्हा बकऱ्यात सेवेला कधी येणार असे विचारले. 4-5 दिवसांनी आपण येणार असे भीमा म्हणाला. बाळूमामांच्या नावानं चांगलं. देव माझा बाळूमामा. श्री सद्गुरू बाळूमामा हे चालते बोलते देव हो. आदमापूर क्षेत्री ते समाधिस्थ झाले. आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत. लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत. आपण सर्व असेच पावन होऊया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.